श्रीकृष्ण म्हणतात ना, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म कर, फळाची अपेक्षा करू नकोस. बरोबर आहेच आहे. दुसऱ्या बाजूला फळ हवं असेल तर कर्म करावं लागणार आहे, हेही तितकंच खरं आहे ना. माझी केवळ इच्छा असून कसं चालेल? मला त्यावर काम करावं लागणार आहे ना. कुछ पाने के लिए कुछ खोना पडे या ना पडे, बट कुछ करना तो पडेगा ना ब्रो. मला ROI जास्त हवा असतो, पण त्या रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंटमध्ये माझं लक्ष फक्त रिटर्नवर असेल, माझी इन्व्हेस्टमेंट शून्य असेल, तर कसं चालणार आहे? नोकरीत बोनस पाहिजे, ग्रोथ पाहिजे, तर कुछ करना पडेगा उसके लिए. घरात शांतता नांदत नाहीये, बिझनेस ग्रो होत नाहीये. म्हणजे मी आवड म्हणून ऑन्टरप्रेन्योर्सना बिझनेस ग्रोथसाठी मदत करतो. साधारण 3-4 आठवडे आम्ही एकत्र काम करतो, प्रॉब्लेम्स अनालाइज करतो आणि प्रोबेबल सोल्युशन्सवर काम करतो. बहुतेक उद्योजकांचे प्रॉब्लेम्स एकसारखे असतात. घरात कटकट असते, पार्टनर बरोबर गडबड असते, महत्वाचे की एम्प्लॉईज आपल्या व्हिजननुसार काम करत नसतात, वेंडर्स धड नसतात, म्हणजे असे काही ठराविक इश्यूज असतात. मी जेव्हा विचारतो की बाबा गेल्या वर्षभरात काय केलं हा प्रॉब्लेम सोडवायला, घरी बसून चर्चा केली का, पार्टनर बरोबर काही पेपरवर मांडणी केली का, नाही सर, नाही केलं. आय एम लाईक, यार चुकीचे सोल्युशन्स का असेना, पण काहीतरी इम्प्लिमेंट करून तर बघायला हवं ना. समहाऊ इट्स रिलेशनशिप्स और करिअर और मनी, कर्म न करताच आपोआप सम डे मला फळ मिळेल असं का वाटत राहतं, आय डोंट अंडरस्टँड.